जीवन साफल्यासाठी आध्यात्मिक बोधकथा या कथासंग्रहातली आजची कथा ऐकूया. विधिलिखित न टळे. लेखक प्राध्यापक डॉक्टर यशवंत पाटील सर. अभिवाचन दत्ता सर देशमुख. विधिलिखित न टळे. मित्रहो, आपण कितीही युक्त्या प्रयुक्त्या केल्या तरी ज्या गोष्टी अटळ असतात त्या घडतातच. मृत्यू ही एक अशीच अटळ गोष्ट आहे. या बोधकथेतून त्याचाच उलगडा गमतीशीर पद्धतीने केलेला आहे. आता ऐकूया ही गोष्ट. एके दिवशी यमराज आले आणि एका माणसाला म्हणाले, आज तुझा शेवटचा दिवस आहे. तो माणूस म्हणाला, पण मी तर काही तयार नाही. यमराज म्हणाले, अरे, माझ्या यादीमध्ये तुझं नाव आज प्रथम क्रमांकावर आहे. मी तुला घेऊन जाणार. माणूस म्हणाला, ठीक आहे, मग निघण्यापूर्वी तुम्ही थोडा वेळ माझ्याबरोबर बसून कॉफी प्याल का? यमराज म्हणाले, ठीक आहे. त्या माणसानं यमराजाला कॉफी देताना त्याच्यामध्ये झोपेच्या गोळ्या टाकल्या. यमराजाने ती कॉफी प्याली आणि त्या झोपेच्या गोळ्या टाकल्यामुळं त्यांना गाढ झोप लागली. यमराज झोपलेले आहेत हे बघून त्या माणसाने एक युक्ती केली. त्यांनी ती यमराजांची यादी घेतली. त्याचं नाव पहिल्या क्रमांकावरचं काढून ते शेवटच्या क्रमांकावर टाकलं. थोड्या वेळानं यमराजाला जाग आली. तो म्हणाला, तुम्ही सद्गृहस्थ आहात, माझा चांगला पाहुणचार केलात, मला कॉफी दिली, म्हणून मी आता प्रथम क्रमांकाच्या ऐवजी शेवटच्या क्रमांकावरून सुरुवात करणार आहे. म्हणजे मित्र हो, जे तुमच्या नशिबात लिहिलेलं आहे ते बदलण्याचा तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी ते बदलणार नाही. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णानं सांगितलंय, तू करता वही है जो तू चाहता है. तू करता वही है जो तू चाहता है, पर होता वही है जो मैं चाहता हूँ. तू कर वही जो मैं चाहता हूँ, तू कर वही जो मैं चाहता हूँ, फिर होगा वही जो तू चाहता है. तेव्हा थोडक्यात, विधिलिखित कधीही टळत नसतं. म्हणून सदा सर्वदा प्रामाणिक आणि विवेकबुद्धीनं वागावं, सत्कर्म करत राहावं, हाच या कथेतला आशय आणि अर्थ आहे. विधिलिखित न टळे ही बोधकथा आपण ऐकलीत. जीवन साफल्यासाठी आध्यात्मिक बोधकथा या कथासंग्रहातली ही कथा आहे. लेखक प्राध्यापक डॉक्टर यशवंत पाटील सर. त्यांचा मोबाईल नंबर 9890615649. अभिवाचन दत्ता सर देशमुख. 8329730186.